या ठिकाणी मी वीरभद्र महाराज सताळकर या श्री गुरु हौगी स्वामी मठ संस्थानचे परमशिष्य असलेले आमचे शिवभक्तीपरायण तथा कीर्तन केसरी तानाजी पाटील यांची आज मी मुलाखत घेत आहे हौगी स्वामी मठाबद्दल तथा डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कार्याबद्दल। या ठिकाणी हौगी स्वामी मठामध्ये हा जो वार्षिक उत्सव चालतो तो किती साधारण वर्षापासून चालू आहे? श्री गुरु हौगी स्वामींच्या चरणी होऊन मी आपल्या प्रश्नाचा विचार या ठिकाणी तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो। हा कार्यक्रम अखंड शिवराम सप्ताह नामयज्ञ हे असताना जवळजवळ 40 ते 41 वर्षापासून सतत चालतो। ही यात्रा जी असणारी हौगी स्वामी मठाची पारंपरिक यात्रा आहे, कारण आमच्या लहानपणी सुद्धा आमच्या गावोगावी शिष्यगण थोपवाडीतून ते येणारे बैलगाड्या घेऊन अनेक त्या ठिकाणी यात्रेसाठी या ठिकाणी यावं आणि हौगी स्वामीची हुग्गी म्हणजे एक प्रसिद्ध हुग्गी असणारं हा प्रसाद हुग्गी प्रसाद असतात। म्हणून आम्ही बोलतही जर सहज बोलत गेलो तर बोलता बोलता आम्ही एकमेकांना म्हणतो ए रे गंमत करू नको रे, हौगी स्वामीची हुग्गी नाही इथं। म्हणजे एवढ्या त्या ठिकाणी हुग्गीचं असताना प्रसारित असं असताना त्या ठिकाणी प्रसादाचं महत्त्व आहे। या ठिकाणी काही ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की हौगी स्वामीचे जे कार्यभाग आहे तो थोटवाडी या गावापासून चालतो, त्याचं महात्म्य काही सांगू शकता आपण? नाही, थोटवाडीपासून चालतो हे सत्याचं, थोटवाडीपासून चालतं, पण अनेक शिष्यगण जे आहेत फार आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र, कारण शिष्यगणाचं मी म्हणतो आम्हाला बी आणखी आकडा निश्चित सांगता येणार नाही, कारण इतके असंख्य असणारे त्या ठिकाणी शिष्यगण हौगी स्वामी मठामध्ये आहेत। कारण याच्या अगोदर जे असणारे आमचे श्री 108 गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी जे होते त्यांनी पण तेवढं शिष्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत असं वाटतं। बरेचसे शिष्य जमीन केले, पण त्यांच्यापेक्षा अगोदर आमच्या बसली गप्पांनी मात्र बऱ्याचशा त्या ठिकाणी असणारे गावोगावी एक महिना राहायचं आणि आपण आपली तिथे त्या ठिकाणी बिन्ना करायचा, घंटी ठणठण वाजायची, घंटी वाजायची, बिन्ना चालू झाला असं आमच्या लहानपणी आम्हाला वाटत होतं। आता सध्याच्या हौगी स्वामी मठाच्या मठाधीश्वर डोनगाव रंजा या पीठाच्या सिंहासनाधीश्वर डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य यांचं कार्यपद्धती काही सांगू शकता का? आता महाराजांच्या कार्याचा जर विचार आम्ही जर करायला गेलो, दिव्य भव्य असा असताना त्या ठिकाणी कार्यक्रमाचा त्या ठिकाणी ओप आहे। कारण ज्या ठिकाणी या मंदिराकडे जर पाहायला गेलो, या मठाकडे जर पाहायला गेलो तर मी म्हणतो काही दिवसापूर्वी इथे जे न आलेले जर आता जर आले तर हे मठ तेच होय की असं म्हणण्यासाठी परिस्थिती या ठिकाणी, कारण फारसा बदल झालेला आहे। खूप त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये बांधकामामध्ये आणि कितीतरी या ठिकाणी झालेलं आहे। अन्नदानाचं या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी कंटिन्यू या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी महाराजांनी चालू ठेवलेले आहे आणि आपल्याला लिंगायत भवन दिव्य भव्य असं असताना त्या ठिकाणी एक सांगण्यासाठी स्वाभिमान वाटावं असं त्या ठिकाणी ते लिंगायत भवन त्या ठिकाणी झालेलं आहे। नुसतं तेवढंच नाही तर त्या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा दिव्य भव्य कार्यक्रम झालेले आहेत आणि दिव्य भव्य कार्यक्रम या ठिकाणी चालत आहेत। तेवढं चालत असून सुद्धा महाराजांनी प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक शिष्याच्या गावापर्यंत पोहोचलेले आहे आणि तिथपर्यंत पोहोचून तिथं बिन्ना हे प्रत्येक शिष्याला कळून आलं की ज्यांना आम्ही हौगी स्वामीला पाहिलं, म्हणजे हौगी स्वामी मठाचे आमचे जे गुरु आहेत, गुरुला पाहिलं नाही असंही काही म्हणणारे लोक म्हणजे शिष्यगण वर्ग आहे, त्या शिष्यगण वर्गाला सुद्धा माहिती झालेलं आहे की आमच्या हौगी स्वामी मठाचे गुरु हे कोण आहेत, तर डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज आहेत असं तिथपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा प्रचार गुरुचा प्रचार शिष्यगणापर्यंत पोहोचले। त्याबद्दल कितीतरी आम्ही गुरुचे आभार मानलो, तर मात्र ते आभार काही आमच्या शिष्याने मानणं होत नाही, तरी पण मला अंतकरणाने आम्ही मानलो तर ते फारच कमी आहे असं आम्हाला वाटतं। तुम्ही या संप्रदायामध्ये वीरशिवलिंग संप्रदायामध्ये किती वर्षापासून कीर्तन करता? मी भजन कार्यक्रमामध्ये तसा मी वर्षाच्या वयाच्या 12व्या वर्षापासून आहे, पण भजनी म्हणून मी खात होतो, पण जवळजवळ आता 30-31 वर्षाच्या वर्ष झाले मी जवळजवळ 35च्या सरासरी समजा तेव्हापासून मी कीर्तनाच्या सहभागामध्ये राष्ट्रसंतांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने कीर्तनाच्या माध्यमामध्ये मी आलो आणि तेव्हापासून मात्र या ठिकाणी कीर्तनाचा हा प्रचार आणि
समाजसेवा म्हणून या ठिकाणी काम करतो. ते करण्यासाठी महाराजांच्या राष्ट्रसंतांची खूप आमच्यावर कृपा आहे. कारण मला काही या कीर्तना मी खूप दिवस मृदंग वाजवीत राहिलो, पण बोलण्याचं मला काही धाडस नव्हतं. पण महाराजांच्या कृपेमुळे ते धाडस मिळालं आणि ते धाडस आता सध्या चालू आहे. आणि त्याच्यापासून मला हवी स्वामीची कृपा आमच्यावर झाल्यामुळे सतत त्या ठिकाणी मला आता कशाच प्रकारचं वय मात्र आता सिद्ध या ठिकाणी राहिलेलं नाही. ही मात्र कृपा आहे. तसं राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज धर्मप्रचार करत होते, त्या पद्धतीने डॉक्टर शंभूलिंग शिवाचार्य महाराज हे करतात का नाही? हा आता चालू आहे. महाराजांचं त्याप्रमाणे आता चालू आहे आणि चालू याच्या पुढे राहणार आहे. आता आमची एक अपेक्षा आणखी अशी आहे की ज्याप्रमाणे राष्ट्रसंतांनी त्या ठिकाणी दिव्य भव्य श्रावण मासाचा तपानुष्ठान केलेले करीत आलेले, तर त्याप्रमाणे यावर्षी पुण्याला झाला असे झालेत ना, मग मागेही झाला, पण आणखी हे सतत आणखी अधिक प्रमाणामध्ये वाढतं या ठिकाणी ठेवावं, ते चालू ठेवावं अशी आमची शिक्षकांची अपेक्षा आहे. आतापर्यंत महाराजाचे 29 श्रावण तपानुष्ठान झाले. त्यामध्ये पुणे आहे, मुंबई आहे, उदगीर आहे, डोंगाव आहे, रंगाळ आहे, पडसावडी आहे, कपिलधार आहे, अशा ठिकाणी झालेलं आहे. त्या माध्यमामध्ये तुम्हाला 2021 मध्ये कीर्तन केसरी पुरस्कार परमपूज्य डॉक्टर शंभूलिंग शिवाचार्यांनी दिला. त्याबद्दल काय वाटतंय? त्याबद्दल एक स्वाभिमान वाटतो आमच्या मुलीने आम्हाला. मला ज्याप्रमाणे आई किती लेकरू जरी मात्र त्या ठिकाणी खोडगळ असेल तर आईला मात्र त्या ठिकाणी काय तर माझं लेकरू खोडगळ नाही असं वाटतं. किंवा आई एखादी लेकरू थोडं घाणेरडं बी असेल तर आई मात्र घाण आहे त्याच्या तोंडाला असं म्हणत नाही, म्हणून त्या लेकराला जवळ घेऊन चुंबन घेऊन प्रेमाने आलिंगन देते. त्याचप्रमाणे आमच्या सद्गुरू शंभूलिंग शिवाचार्य महास्वामीजीने आम्हाला सुद्धा ओ महाराज अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्हाला हा कीर्तनाचा बहुमान देऊ, कीर्तन केसरी या ठिकाणी एक पद या ठिकाणी देऊन या संप्रदायामध्ये त्याने आमचं नाव त्या ठिकाणी लौकिक त्या ठिकाणी गुरुकृपेने त्या ठिकाणी झालेलं आहे, होत आहे. या मठाची परंपरा अशी आहे की अनेक जण या मठामध्ये राहून इथे राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था मागल्या काळामध्ये झाली होती. तशी या पद्धतीने आता सुद्धा महाराज काल जाहीर केले की येणाऱ्या काळामध्ये 2026 मध्ये हौगी स्वामी मठामध्ये वृद्धाश्रम काढण्याचा एक उल्लेख केलेला आहे. त्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल काय वाटतं? त्याबद्दल स्वाभिमानच आहे ते. कारण म्हणजे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. कारण अनेक आपले शिष्यगण आहेत किंवा इतरही समाज आहे तर त्या ठिकाणी बरेचसे गोरगरीब आहेत. त्यांना जर या ठिकाणी आपल्याला फ्रीमध्ये शिक्षण मिळत असेल, शिक्षणाची सोय झालेली असेल, त्याबद्दल तर मात्र कितीही आम्ही कौतुक केलं ते कमी आहे. काल आपल्या 25 डिसेंबर रोजी महाराजांनी उल्लेख केला की येणाऱ्या 2026 पासून मठामध्ये 5वी ते 10वी 12वी पर्यंत जे विद्यार्थी आहेत सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सोय करणार आहे. त्यामध्ये लातूर जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, या ठिकाणाहून विद्यार्थी राहायची व्यवस्था करणार आहे. त्याबद्दल काय वाटतं? त्याबद्दल ज्या इतर असणारे शिष्य वर्ग असेल किंवा शिक्षणासाठी येणारे जे 5वीपासून 12वी विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जर हे सोय तर अगदी स्वाभिमानाची गोष्ट आणि एक आपल्या मठाचं एक त्या ठिकाणी बहुमान आहे. आणि तो बहुमान महाराजांनी असे केल्यानंतर त्या ठिकाणी हे डॉक्टर शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कार्यामुळे हे त्या ठिकाणी सर्व घडून आलं. हे एक त्या ठिकाणी नाव राहून जाणार आहे. एक काल संकल्पना केली की 5 जानेवारीपासून आपल्या मठामध्ये ज्या आईवडिलांना कोणी सांभाळत नाही अशा आईवडिलांची सुद्धा या ठिकाणी वृद्धाश्रम या नावाने व्यवस्था करण्यात येत आहे. त्याबद्दल काय वाटतं? ही एक मोठी कल्पना आहे. मनामध्ये ही जी निर्माण केलेली ठरवलेली एक मोठी कल्पना आहे. आणि असं जरी केलं तर खरंच अनेक त्या ठिकाणी बरेचशा ठिकाणी मुलं आईवडिलांना मला सांभाळण्याची तयारी नाही आहे. आता तरी मग तशा ठिकाणी जर तशा ज्यांची मुलं आईवडिलाला सांभाळत नाही आणि त्यांची सोय जर आपल्या मठातून होत असेल तर महाराज मी म्हणतो त्या पुण्याची गणना कोणाला करता येणार नाही. कारण ते सुद्धा येणारे आपले आई वडीलच म्हणून या ठिकाणी आपण सांभाळण्याचं नियोजन या ठिकाणी करतोय. हे सगळ्यात मोठं आणि दूरदृष्टीचं धोरण आहे. सद्गुरू हौगी स्वामी महाराज की जय. सद्गुरू डॉक्टर शंभूलिंग शिवाचार्य महाराज की जय.